नमस्कार गावाल्यांनो, तांबा कृषी पर्यटन केंद्र कुडाळ माड्याचेवाडी येथे आपलं मनपूर्वक स्वागत. गावाल्यांनो, कोकण म्हटल्यानंतर संस्कृतीचं भांडार, अध्यात्माचं माहेरघर असं या कोकणामध्ये संस्कृतीचं फार मोठं जतन केलं जातं. जसं गुढीपाडवा आहे, नागपंचमी आहे, गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर आपल्याला एक कोकणामध्ये आपुलकीचा, प्रेमाचा आणि भक्तीचा ओघ निर्माण होतो. गणेश जयंती कधी येणार आहे या तारखांकडे आपलं लक्ष लागलेलं असतं. मग गणेश चतुर्थीला मग ती तारखांमध्ये रजा मिळो अगर न मिळो, कोकणात जाऊचं असा एवढंच त्यांना माहिती आहे. कारण या ठिकाणी एकात्मतेचं आणि संस्कृतीचं जतन केलं जातं. आज माणसातील ओढ, आपुलकी, माया, ममता वाढवणारा असा हा गणेशोत्सव असतो आपला. तर गावाला त्या धर्तीवर प्रत्येकजण आपल्या घरी गणपती पूजत असतो. मग आम्ही ह्या तांबळामध्ये एक सुबक मूर्ती लाकडामध्ये हाताने कोरलेली, म्हणजे कोकणातील कारागिरांची कलाकुसरी काय असते हे इथे बघा. आणि ही आम्ही तांबळामध्ये सुबक अशी मूर्ती लाकडामध्ये कोरून बसवलेली आहे. ही मूर्ती बघितल्यानंतर आपण जे प्लॅस्टर पॅड्सच्या मूर्त्या वापरतो, मग तिथे कुठेतरी निसर्गाचा समतोल राखावा आणि समतोल राहावा म्हणून आम्ही अशा प्रकारची मूर्ती आपल्याला आनंद देणारी आणि आपल्याला आपुलकीने जोडणारी मनमुराद अशी मूर्ती आहे. बघा ना, ही लाकडाची कशी कलाकुसरी आहे. हा मूर्ती बघितल्यानंतर मन किती प्रसन्न होतं. आणि हे मन प्रसन्न होत असताना आपली संस्कृती बघा, या ठिकाणी माठी बांधली आहे मी बघा. आणि ही माठी बांधण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा उपयोग केला जातो. आंब्याचे टाळ असतात. त्याशिवाय ही माती सजवण्यासाठी आपण अगदी मनापासून गणपतीच्या आदल्या दिवशी तयारी करत असतो. मग ही मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला त्या दिवसाची आठवण होते आणि त्या दिवसाची ओढ आपल्याला मनाला लागते. मग गावाला ही अशी वेगवेगळी रूप आपल्याला गणपतीचे बघायला मिळतात. मग ह्या तांब्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे गणपतीचं रूप जवळून न्याहाळता येईल आणि इथल्या ह्या कारागिरांची कलाकुसरी कशी हे तुम्हाला अनुभवता येईल. मग येत आहे ना तांब्यामध्ये आपण नक्की एकदा भेट द्या. धन्यवाद. लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.